आपण भगवंताला शरण जाता आला, धम्माला शरण जाता आला, संघाला शरण जाता आला, आणि म्हणून हा जो लाभ आहे फार मोठा लाभ आहे. मग त्याविषयी आपला लाभ आहे तर मग त्याचं आपल्याला त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे, नाही का? भगवान बुद्ध नेमके कोण आहे ते समजून घेतलं पाहिजे, धम्म कोण आहे, सांग काय आहे हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि तशा पद्धतीची आपली मग श्रद्धा असली पाहिजे भगवंताच्या प्रती. भगवंताच्या प्रती श्रद्धावान बनणे म्हणजे काय माहिती आहे का? जे भगवान बुद्ध या सगळ्या देवता मनुष्यांमध्ये अग्र आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. या आनंद जेवढेही प्राणी आहेत, भगवान बुद्ध काय म्हणतात, जेवढे बिना पायाचे प्राणी असतील, 2 पायाचे प्राणी असतील, 4 पायाचे प्राणी असतील, मग मनुष्य आहे, देवता आहे, जेवढेही प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांमध्ये भगवान बुद्ध काय आहेत, अग्र आहेत. अग्र म्हणजे सगळ्यात उच्च ठिकाणी, श्रेष्ठ ठिकाणी. आणि अशा अग्र तथागतांच्या प्रती कोणी श्रद्धावान असेल मग त्याला सुद्धा ते पुण्य अग्र स्वरूपाचं मिळते, अग्र स्वरूपाचा लाभ होतो त्याला, नाही का? आणि भगवान बुद्ध काय म्हणतात, अग्राच्या प्रती श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीला जे अग्र पुण्य मिळते मग त्याचा विपाक सुद्धा अग्रच राहणार. म्हणजे विपाक म्हणजे काय, फळ. म्हणजे तुम्ही भगवंताविषयी जी श्रद्धा ठेवली आणि जे भगवान बुद्ध अग्र गुणांनी युक्त आहे, मग तुमची श्रद्धा जशी अग्र स्वरूपाची आहे मग त्याचं फळ सुद्धा मग कसं अग्रच मिळते. अग्रफळ म्हणजे काय, फळ श्रद्धेच्या रूपाने जे तुम्हाला पुण्य मिळते मग ते फळाच्या रूपामध्ये तुम्हाला सुख मिळते अग्र स्वरूपाने. मग ते मनुष्य लोकांमध्ये सुद्धा मग ज्याच्यामध्ये जे जे तुम्हाला वाटते की हे सुख आहे मग ते सुद्धा आपल्याला कसं मिळते, अग्र स्वरूपाचं मिळते, नाही का? आणि देवता लोकांमध्ये सुद्धा जे अग्र सुख आहे तर ते ह्याच पुण्यकर्माने तुम्हाला मिळते. आणि एवढंच नाही आहे, भगवान बुद्ध म्हणतात या सगळ्या संसारामध्ये सगळ्यात परम सुख, श्रेष्ठ सुख कोणतं आहे, निर्वाणाचं सुख आहे. निर्वाणाचं सुख म्हणजे काय माहिती आहे, जिथे जन्म नाही आहे, जिथे म्हातारपण नाही आहे, जिथे मृत्यू नाही आहे, कशाचं दुःख नाही आहे, म्हणजे दुःख नाही तिथे कोणतीच गोष्ट नाही आहे. आणि ते निर्वाण सुख सुद्धा आपल्याला या प्रकारच्या अग्र पुण्याने मिळते. आणि म्हणून ते सौभाग्य जे मिळालं त्याला असं हातून गमावलं नाही पाहिजे, हे महालाभ मिळाला आहे. भगवंताच्या प्रती कोणी श्रद्धावान जर बनला तर श्रद्धावान बनला तर तुम्हाला अग्र पुण्य मिळते आणि मिळत आहे. भगवान बुद्ध म्हणतात जो बुद्धाला शरण जातो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दररोज म्हणजे काय, दिवस रात्र दररोज पुण्य वाढू लागते म्हणतात. मग त्याची श्रद्धा असेल आपल्या मनामध्ये, आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर भगवंताला वंदन करू लागलो, भगवंताचं अनुस्मरण करून आपण शीलाचं पालन करू लागलो तर भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या जीवनामध्ये अखंडितपणे, अखंडित म्हणजे अविरतपणे पुण्य वाढत राहते. आणि असा पुण्य ज्यांच्या जीवनात मिळते ते व्यक्ती दुर्गतीला जात नाही. त्या व्यक्तीचं जीवन असं म्हणजे खाली राहत नाही, खोकलं राहत नाही म्हणतात, नाही का? त्या व्यक्तीकडे जे पुण्य संपदा राहते ती मोजता येत नाही, एवढी मोठी राहते. बघा आपण सगळेजण साधारणपणे आपण लोकांना पण सांगतो की माणूस हा देह सोडून गेल्यानंतर पडले की काय घेऊन जाता येतं, नाही का? आपण मृत्यूला प्राप्त होत झाल्यानंतर आपण काय घेऊन जातो, काहीच जात नाही. हे सगळ्यांना आपण पाहतो पण आणि इतरांना सांगतो पण, नाही का? आशीर्वाद तर कसं कितीच बसा आपण जसं इतरांना पण सांगतो पण आपण त्याविषयी गांभीर्याने विचार करत नाही. मग आपल्याविषयी आपण विचार करत नाही. आपणही आपल्याला जेव्हा जाण्याची वेळ येते मग आपण काय घेऊन जाणार, नाही का? भौतिक संपदा घेऊन जातो